थांब. आता काय? या रे. अनाथ आहेत म्हणजे काय आहे? त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाहीये, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी कोणी नाहीये, त्यांचे लाड करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांच्याकडे हक्काचे असे आई बाबा नाही आहेत. थोडक्यात काय तर ते दुर्लक्षित आहेत. हेच दुर्लक्षित असणं, दुर्लक्षित होणं मी गेले अनेक वर्ष सहन करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांच्यातलंच एक आहे. आम्ही आहोत ना सगळे, वी ऑल अ फॅमिली, राईट? अरे बसलात काय सगळे? उठा चला. अमित, अमित, चेता यार, मानस आपला मित्र नाही यार. शे. हे काय? अच्छा, नाही बरोबर आहे. हे एवढं चांगलं काम करतो पण कधी शब्दानं बोलला नाही रे. हा ना. हे पण चेत्या, एक मात्र खरं आहे, आपण इकडे आलो ते बरं झालं. म्हणजे या मुलांना भेटता आलं, त्यांच्यासोबत मजा करता आली. यार खूप भारी वाटतं यार. नाही खरंच खरंच, हे जस्ट बिकॉज ऑफ मानस. हा, अर्थात अर्थात. म्हणजे बघ ना, या मुलांना भेटता आलं, काका काकूंसारख्या देव माणसांशी ओळख पण झाली. खूप भारी वाटतं यार. म्हणजे थोडक्यात काय, तर मानस ग्रेट आहे आणि तो आपला मित्र आहे. येस, अग्रीड अग्रीड. म्हणजे मी माझं स्टेटमेंट मागे घेतो. मानस आपला फक्त मित्र नाही, मग आपला बेस्ट फ्रेंड आहे यार. अभि मानस. ए कुणाल कुणाल कुणा इकडे किती छोटी छोटी. अहो नका काळजी करू, येईल तो. बसा बघू तुम्ही आधी शांतपणे. कधी येईल? पुढच्या वाढदिवशी? आणि काळजी करू नका म्हणजे काय? हे बघ, 100 कॉल केलेत, एकदाही फोन उचललेला नाहीये त्याने माझा. त्याने नाही, त्याच्या मित्राने, अमितने नाही. गावभर हिंडत असतील जोर जोरात बाईक चालवत, 100 वेळा सांगितले बाईक हळू चालव, पण नाही. इथे आमच्या जीवाला घोर. तुम्ही आधी शांत व्हा बघू. तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज. त्याचा ना मोबाईल सायलेंटवर असेल. अगं मोबाईल सायलेंटवर असेल, माझा कॉल मिळाला नसेल, पण मुळात उशीर करायचाच का? आपलं ठरलं होतं की नाही सकाळी वेळेत घरी यायचं आणि रात्री तिघांनी एकत्र जेवायचं. तू एवढं छान जेवण केले, चांदीचं ताट, महिरप, दुसऱ्याची पर्वा म्हणून नाही या मुलाला. तुम्ही जेवून घेता का? हा, मी थांबते हवं तर. आता तो आल्याशिवाय मी जेवणार नाही, कितीही वाजू देत. सगळ्यांनी सगळं संपवायचंय, कळलं का? भाजी संपव म्हणजे कसा सुपरमॅन होशील. दादा तू सुपरमॅन इतका टफ आहेस का? हो मग, कारण मी पण सगळ्या भाज्या खातो. मी पण खातो. व्हेरी गुड. सेपरेट दे ना, एक एक. मानस, this place is really positive. म्हणजे एकदम फुल ऑफ इनोसन्स अँड पॉझिटिव्ह एनर्जी.
ॲक्च्युली जेव्हा मला कळलं की तू रेग्युलरली इथे येतोस आणि ह्या सगळ्या मुलांसाठी काहीतरी करतोस तेव्हा म्हणजे आय मीन इट वॉज रिअली सरप्रायझिंग. आय फेल्ट गुड, थँक्स. प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. आईबाबांना पण असंच वाटत असेल ना? नाही नाही, त्यांना याच्याबद्दल काही माहिती नाही. म्हणजे आय मीन का? आय मीन कोणालाच माहिती नाही आहे, मी कोणालाच सांगितलं नाही. म्हणजे तुला खरं सांगू का, मी ही गोष्ट फेमस होण्यासाठी किंवा कोणाकडून तरी कौतुक ऐकून घेण्यासाठी नाही करत. मला बरं वाटतं, मला आनंद मिळतो म्हणून करतो. आणि तो आनंद मला ही गोष्ट कोणालाही न सांगून सुद्धा मिळतो. दॅट्स रिअली व्हेरी थॉटफुल. बरं मानस, तू जे मला कॉलेजमध्ये सांगणार होतास ना ते आत्ता सांग. आणि प्लीज हा, म्हणजे आता अभि मूड नाही आहे वगैरे अशी उत्तरं नको आहेत मला. ओके. वैदेही, आता माझा मूड नाहीये. जरा वेगळं उत्तर आहे. चला काका. अरे राहू दे, अरे राहू दे, अरे मानस, खरंच तुझं मला खूप कौतुक वाटतं बाळा. तू दर वाढदिवसाला या ठिकाणी येतोस, त्या मुलांशी खेळतोस, त्यांच्याशी मस्ती करतोस, त्यांच्यावर प्रेम करतोस. खरंच तुझं खूप कौतुक आहे. तुझ्यासारखी माणसं या जगात दुर्मिळच. तुझं मन खूप मोठं आहे. हो, तसं नाही आहे काका. मला खूप मजा येते इकडे. आणि इकडे येण्यामागे माझा स्वतःचा सुद्धा एक स्वार्थ आहेच ना. स्वार्थ कसला? अहो काकू, मला इकडे सगळ्यांबरोबर सगळे खेळ खेळायला मिळतात. म्हणजे ह्या मुलांबरोबर चोर पोलीस, पकडापकडी, लपाछपी सगळं खेळू शकतो मी. मला माझं बालपण आठवतं आणि खूप आठवणी मिळतात घरी घेऊन जाण्यासाठी. आता मला सांगा, माझे हे माझ्या वयाचे मित्र हे सगळे खेळ खेळणार आहेत का माझ्याबरोबर? हे अगदी खरं आहे हा. तुझे हे मित्र खरंच छान आहे. नशीब लागतं असे मित्र मिळायला. हो, त्या बाबतीत मी खरंच लकी आहे. ॲक्च्युली मी डबल लकी आहे. तुमच्यासारखी देव माणसं लाभली मला. म्हणजे तुमच्यासारखी निस्वार्थी भावनेने काम करणारी माणसं खूप कमी आहेत या जगामध्ये. खूप मोठं काम करताय तुम्ही काका. असं काही नाही रे बाळा. ह्या मुलांना आई बाबा नाही आहेत ना, निदान त्यांचं प्रेम तरी देण्याचा आम्ही दोघं प्रयत्न करतो इतकंच. त्यात तुमच्यासारख्या माणसांशी अनेक हात जोडले गेले आहेत त्या आश्रमाशी. त्यावरच सगळं सुरू आहे. मानस, तुझे मित्र बघ किती छान खेळतायत. हो. सर एक मिनिट बोलायचं आहे महत्वाचं. ओके ओके चालेल ना. हो येस येस. आलो. अरे बाप, झोल झालाय. काय? अरे तुझ्या बाबांचे 10 मिस कॉल्स आहेत माझ्या फोनवर. माझ्या फोनवर 20 आलेत. अरे मग कॉल कर. नाही, नको नको. तुला प्रॉब्लेम माहिती आहे का? बाबा मला म्हणाले होते आज घरी लवकर ये, एकत्र जेवूया. आता शिव्या खायच्याच आहेत, त्याच्यामुळे आता फोनवर नको, घरी जाऊनच खातो. माझंच चुकलं. अजिबात पटत नसताना त्याला ती बाईक घेऊन दिली. ही बाईक घेतल्या दिवसापासून तो घराबाहेर पडला की घरी येईपर्यंत जीव थाऱ्यावर नसतो माझा. खरंय तुमचं म्हणणं. अहो आता तर फोनही उचलत नाहीये. टेन्शन आलंय हो. किती फोन केले मी त्याला, 25-30 कॉल केले. एकही कॉल घेतलेला नाहीये त्याने नाही, त्याच्या त्या मित्राने अमितने नाही. दोघेही भटकत असतील बाईकवरून कुठेतरी. अहो म्हणून तर काळजी वाटतेय त्याची. पावसाचे दिवस, निसरडा रस्ता. आता तर खूप भीती वाटायला लागलीये मला. भलते सलते विचार मनात येत आहेत.
आता तू रडू नकोस. मी बघतो काय करायचं ते. मी जातो शोधायला. अहो आता एवढ्या रात्री तुम्ही कुठे शोधायला जाणार? अगं, ते मला ठरवू दे. मी बघतो ना काय करायचं ते. तू स्वस्थ बस इथे. आलो मी. अरे तुम्ही एवढ्यात आलात सुद्धा. या या. हो नाही नाही, शूज काढायची काहीच गरज नाही. घर कुठं आहे? हॉटेल आहे. जेव्हा मनात येईल तेव्हा घरात यायचं, जेवायचं, खायचं आणि परत निघून जायचं मित्रांबरोबर मजा करायला. या या या. अहो आत्ताच आलाय ना तो. बरं मग कधी विचारू? कधी विचारू सांग ना. बाबा तू उशिरा घरी का आलास? आमचे फोन का नाही घेतलेस? आम्हाला फोन का नाही केलास? त्याचा काही मुहूर्त असेल तर सांग, म्हणजे तसं मी त्याला विचारतो. अहो तसं नाही म्हंटल मी. तसं नाही ना. तो न सांगता उशिरा आला की आपल्याला भीती वाटते ना, त्रास होतो ना, छातीत धडधडतं ना. मग ज्याच्यामुळे आपल्याला तसं वाटतं त्याला काही वाटतंय का बघा. पण त्याला तसं वाटणार नाही, कारण त्याला ठाऊक आहे की आपल्यासाठी एक दार इथे 24 तास उघड आहे आणि 2 नोकर सज्ज आहेत आपल्या सेवेसाठी. एक आपल्यासाठी पैसे कमावतो आणि दुसरा आपल्या सेवेसाठी हजर असतो. आणि मालकाने नोकरांना का सांगावं हो ते कधी जाणार आहेत, कुठे जाणार आहेत, कधी येणार आहेत? मालक हा मालकासारखाच वागणार. चूक आपली आहे प्रतिभा. आपण आई बापासारखी काळजी करतो, अपेक्षा ठेवतो त्याच्याकडून. मना रे कुठे होतास तू? किती काळजी वाटत होती आम्हाला. एक पण फोन नाही घेतलास तू आमचा. कुठे होतास बाळा तू? नाही तो सांगणार नाही. तो सांगणार नाही. बाबा मी खऱ्या आनंदाच्या सहवासात होतो. अरे अरे समीर बास, आता काय आतमध्ये घेणार आहेस का बाई? अरे घर तक छोड़ने में कोई तकलीफ नहीं है मैडम. थँक्यू. पहुंच. बरं आता इथपर्यंत आलास तर ये आतमध्ये, आपण कॉफी पिऊ. नाही नाही नको. गुड नाईट. यू शुअर? या. ओके गुड नाईट. खरंच गुड नाइट. बस एक रात का फासला और कल हम फिर मिलेंगे. तू कधीच सुधारणार नाहीस ना? एक मिनिट. सुधारायला मी बिघडलोच नाहीये. मी फक्त प्रेमात पडलोय. या आय नो. सगळं पाठ आहे मला. इव्हन सिरियसली समीर, मला आजपासून तुझा खरंच खूप आदर वाटायला लागला. तू जरा जास्त आवडू लागलास मला. काय सांगतेस? आय डोंट बिलीव इट. एक मिनिट. ये सपना नहीं, ये तो हकीकत है. काय चाललंय तुझं? बरं मी काय म्हणते, इथे गप्पा मारायच्या वेळी तू आतमध्ये आहे ना, विल हॅव अ कॉफी कम. नाही खरंच नको. त्या मुलांच्या बरोबर एक छान संध्याकाळ घालवली आहे. त्याचा हँगओव्हर आहे अजून मनावर. तोच घेऊन घरी जातो. दॅट्स बेटर. बघ हा, नाही म्हणजे मी स्वतः विचारलंय तुला कॉफीसाठी. कॉफी विथ वैदेही, पण तू ती संधी नाकारतोस. तसं काही नाहीये. तुझ्या बरोबर कॉफीला मी कधी नाही म्हणेन का? नाही ना. मग चल. अँड दॅट्स लाईक अ गुड बॉय. चल छान कॉफी करते, मस्त गप्पा मार. बरं वाटेल तुला. कम चल ये पटकन. ह्याला म्हणतात खरी मैत्री. कम ऑन समीर. काही खरं नाहीये या जगात. रक्ताची नाती भीती असं काही नसतं. हो असं काय बोलताय उगाचच? उगाचच. बघतेस ना, आपण इथे जिवंत सख्खे आईबाप बसलेलो आहोत. यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वाजले किती, वाट बघतोय जेवायला. याला याचं काही आहे? अहो खऱ्या आनंदाच्या सहवासात होतो म्हणे. मग आपण कोण आहोत? खोटा आनंद का दुःख? शांत व्हा. अरे मस्त सजवलंय. छान आहे. चला जेवून घेऊया.
बाबा जेवण घेऊया. आई जेवण घेऊया. बाबा मला खूप भूक लागली. तुम्हाला पण भूक लागली असेल ना? माझी भूक आणि इच्छा दोन्हीही मेलेली आहे. ऐकलंयस ना? समीर, यू सिरियसली व्हेरी लकी. हा आज का अचानक? नाही म्हणजे बघ ना, माझ्या हाताने बनवलेली कॉफी खूप कमी आणि लकी लोकांना प्यायला मिळते. दॅट या मग मी लकी आहेच. किडिंग रे. नाही मी नक्कीच लकी आहे. आणि आज तर आहेच आहे. तुझ्या हातची कॉफी, मानसमुळे त्या आश्रमात जाऊन मिळालेला आनंद, या दोन्ही गोष्टी मी लकी आहे म्हणूनच मिळाल्या. समीर, तुला खरं सांगू, मी तुला तेव्हा त्या आश्रमात बघितलं ना, त्या मुलांबरोबर, तू खूप खुश होतास. खरं तर मला त्याचं खूप आश्चर्य वाटलं, पण मी तुझ्याशी बोलले आणि मग मला त्याचं कारण कळलं. पण समीर, तुझी ही सल तुझ्या वागण्या बोलण्यात कधीच जाणवत नाही. व्हॉट्स द यूज? जगाला आपला त्रास दाखवण्याचा उपयोग काय? आपला त्रास तर कमी होत नाही, उलट आपण ऐकणाऱ्या काही लोकांचा त्रास वाढवत असू. वैदेही, आय टेल यू, मी जर रडायला लागलो ना, तर तुम्ही सगळे माझ्याशी बोलणं बंद करून मला अवॉइड कराल. बस क्या, हीच आमच्या मैत्रीची पारख का? अरे नो नाही, आम जस्ट किडिंग. आय नो. नहीं बट सीरियसली, तुम दोस्तों के भरोसे के ऊपर ही तो खड़ा है ये समीर. आणि यू नो व्हॉट, जसे तुम्ही माझ्यासाठी आहात तशीच ती आश्रमातली पोरं आहेत एकमेकांसाठी. त्यांची मैत्री पण आयुष्यभर टिकेल. डॅम इट, यू नो व्हॉट, आई वडील असणं किती आवश्यक आहे हे ज्यांना आई वडील नसतात किंवा ज्यांचे आई वडील असून नसल्यासारखे असतात तेच समजू शकतात. पर हम दोस्त लोग हैं ना, फिर क्या टेंशन? मना ऐक ना. आई 2 मिनिटं थांबा, मी आलो. 2 मिनिटं थांब.